हा बोला ना. हा, म्हणजे मला थोडासा अनुभव सांगायचा आहे की संवादचे जे आपण म्हणतो दक्षिणा, त्या दक्षिणेच्या कितीतरी पट संवाद मधनं आपल्याला मिळतं हे मला सांगायचं आहे. मी स्वतः अनेक वर्कशॉप्स केली आहेत, थेरपिस्ट प्रोग्रामही केलाय. तर इथे जे दिलं जातं ते कितीतरी पटीने दिलं जातं हे सगळं आपल्याला नंतर लक्षात येतं, त्या वर्कशॉपच्या वेळी लक्षात येत नाही. पुढे जसजसे त्याचे आपल्याला आयुष्य बदल घडवून आणणं हे कुठल्याही पैशामध्ये मोजता येत नाही. अगदी खरंय. त्यामुळे वर्करनी जरी मंजिरीताई म्हणाल्या की आम्हाला पैसे जास्त वाटतात, तरी खरोखर हे पैसे जास्त नाही आहेत ऍक्च्युली. मी तरी रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाने एकदा हे अनुभव घेऊन पाहावेत. इन पर्सन वर्कशॉप सर्वांना, बाहेरगावच्या लोकांना जमणं कठीण आहे, मला मान्य आहे. पण जे शक्य आहे, लोकल लोक आहेत ते करूच शकतात. त्यांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा. आणि सोशल कामही बरीच संवादतर्फे केली जातात, तर त्यात हा पैसा वापरला जातो. यात कुठलाही काही वैयक्तिक फायदे तोट्याचा विचारच नाहीये या संस्थेमध्ये. म्हणजे एवढं मला सांगू इच्छिते मी. हो, खरंय निलिमाताई, थँक्यू सांगितल्याबद्दल. कारण आता हे जे फ्री वर्कशॉप घेतो आपण, हॉलचं भाडं, हे ते, तिथे खाणं पिणं, चहा पिया, हे सगळं कशातून येतं? हे जे आता घेणार ते तिथे तिथे खर्च करणार आपण, त्यातल्या त्यात करतो. आणि आपण काही डोनेशन साठी लोकांकडे जात नाही. मला खूप जण विचारतात, तुम्ही डोनेशन्स लोकांकडे का नाही मागत? तर मला असं वाटतं, नाही, ज्याला फायदा होणार आहे ना त्यांनी पैसे देणं गरजेचं आहे. ज्याला फायदा होणार आहे त्याने. लोकांनी पैसे देऊन, म्हणजे त्यामुळे आपल्याला भारतीय लोक आपण पुढे का जात नाही आहोत? वी डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट एनिथिंग अँड वी वॉन्ट रिटर्न्स. आपली ही मानसिकता झालेली आहे. सगळं देवाधर्माचं जे काही असेल ते फुकट, देवळातनं सगळं फुकट मिळालं पाहिजे. आपण सगळे फुकटे झालोय आणि म्हणून आपल्याला तो अबंडन्स आपल्याकडे येतच नाही. वी आर नॉट रेडी टू एम्प्टी अवरसेल्स. आणि मग फिजिकली कोणाला आर्थिक, खरंच परिस्थिती कोणाची आर्थिक हे असेल, खरंच आर्थिक प्रॉब्लेम असेल ना, तर जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मी खरा आर्थिक प्रॉब्लेम अशासाठी म्हणतेय की आपण हॉटेलमध्ये जाऊन 1000-2000 सहज खर्च करतो, पण संवादमध्ये वर्कशॉप करायला आपल्याकडे पैसे नसतात. तर त्यांना मी गरीब नाही म्हणत. ज्यांना खरंच साधं हॉटेलमध्ये सुद्धा जाता येत नाही, पिक्चर सुद्धा बघायला जाता येत नाही थिएटरमध्ये, हा, त्यांची आर्थिक परिस्थिती मी नक्की म्हणेन की प्रॉब्लेमॅटिक आहे. तर त्यांनी जरूर संवादला सांगावं. आणि आपण अशा लोकांसाठी सुद्धा खूप काही करतो. किंबहुना आपली ही जी पेड वर्कशॉप्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2-4 जण फ्री असतात आपले. अर्थात आम्ही सांगत नाही त्याच्यातलं कोण फ्री आहे ते आम्ही नाही सांगत, बिकॉज इट डझंट साऊंड गुड. त्या व्यक्तीला ते वाईट वाटतं की आपण असे आलोय, हे सांगणं हे त्या व्यक्तीला नाही आवडत, म्हणून आम्ही सांगत नाही. पण आपण कार्यच करायला आलेलो आहोत आपण, त्यामुळे ते कार्य करत राहायचंय जेवढं जमेल तेवढं. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी सांगते, म्हणजे फॅमिली कॉन्स्टलेशनच्या वर्कशॉप बद्दल सांगते. आम्ही बरीचशी वर्कशॉप्स आमच्या संवादच्या अनुपम ह्या जागेत घेतो. आणि जिथे खूप जागेची गरज नसते, म्हणजे बसून करायचे, म्हणजे ती वर्कशॉप्स होऊ शकतात, ती जागा कारण तशी छोटी आहे. पण जर का आपल्याला फॅमिली कॉन्स्टलेशन सारखी, की जिथे मुव्हमेंटची गरज आहे, जिथे मोकळेपणाची गरज आहे, अशी ही वर्कशॉप्स आहेत. फॅमिली कॉन्स्टलेशन आणि इनर चाइल्ड ही तशी वर्कशॉप्स आहेत की त्याला ना भरपूर जागा लागते. म्हणजे इनर चाइल्ड म्हणजे आपल्या स्वतःच्या आतलं मूल ना, तर मुलांना असं छोट्याशा ह्याच्यात खेळता नाही येत ना, तर दे नीड स्पेस. फॅमिली कॉन्स्टलेशन मध्ये आपण एकमेकांचे हेल्दी रिलेशन्स डेव्हलप होण्यासाठी वी नीड टू कीप स्पेस. त्यामुळे स्पेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आणि मग आपल्याकडे अशी जागा नाहीये, म्हणून मग आपण आपलं हॉटेलची जागा, बँक्वेट हॉल वगैरे असं बुक करून, आणि अर्थातच बँक्वेट हॉल वगैरे बुक केला की थोडंसं महागच होतं. आपण सेंटरमध्ये घेतलं तर हे थोडंसं कमीत घेऊ शकू, पण मग तिथे माणसंही पुरेशी नसतील. मग फॅमिली कॉन्स्टलेशन वर्कशॉप आपल्याला जेवढं प्रभावी घेता येऊ शकतं, जास्त माणसं असली तर तेवढं प्रभावी कमी माणसात होत नाही. कारण फॅमिली कॉन्स्टलेशनला जेवढी माणसं जास्त तेवढा त्याचा प्रभाव जास्त, असं फॅमिली कॉन्स्टलेशन वर्कशॉपचं आहे. जीवक, तू काही सांगणार आहेस का? मगाशी वृषालीनी विचारलं. हो,
मी शेअर करेन. जे आपलं सेशन झालं, फारच इंटेन्स सेशन नक्कीच होतं, आणि मला त्यातून काय मिळालं स्पेसिफिकली सांगायचं तर सोल्युशन. यू आर द सोल्युशन, हे जे तुम्ही ठासून सांगितलं ते एका इट वॉज अ मोमेंट ऑफ आय डोंट नो, इट वॉज अ मॅजिक मोमेंट जी सडनली झालं, कारण की मॅजिकल वर्ड्स. मॅजिकल वर्ड, कारण की इंटेन्सली सुरू होतं, कांचन ताईंसाठी सुरू होतं, आणि मग त्या दोघींचे रोल प्ले मध्ये होतं, आणि मी माय जॉब वॉज इनिशियली जस्ट टू कॅप्चर, पण नंतर जेव्हा यू गेव मी अन अपॉर्च्युनिटी आणि मी एक स्टेप इन झालो, त्याच्यानंतर बरंच काही घडतंय, म्हणजे अजून प्रोसेस सुरू आहे. सडन काहीतरी सोल्युशन लक्षात येते, अरे हे सोल्युशन मला 7 माहित दिवस होतं आधी. चालूच राहील ना जीवक. 7-8 दिवस त्याचं हे चालू राहील. हो, मला पण दुसऱ्या दिवसापासून सुरू झालंय ऍज अ हिलर. ओके. दॅट्स व्हेरी नाईस. एव्हरीबडी इन द कॉन्स्टिलेशन त्यांनी रोल प्ले घेतला असेल किंवा नसेल, म्हणजे आपण बघ्याची भूमिका म्हणतो ना, त्या बघ्यांवर सुद्धा परिणाम होत असतो. हो हो, तो आय एम एरवी शुअर. सुद्धा आपल्यावर होतो ना. आपण साधा एखादा ऍक्सिडेंट बघितला तर आपल्याला त्रास होतो त्याचा. आपण एखादा छान इन्सिडेंट बघितला लोकांचा, आपला काही संबंध नाहीये त्याच्याशी, पण दुसऱ्याचा छान इन्सिडेंट बघितला की आपल्याला पण छान वाटतं. आपल्यावर परिणाम होतच असतो ह्या सगळ्या गोष्टींचा. आपण म्हणतो ना संकर होतो, मिक्सअप व्हायब्रेशन्स, वी कॅच दोज व्हायब्रेशन्स. त्यामुळे आपल्याला फरक पडतोच. आणि यू वर द सोल्युशन. सो ऍक्च्युअली दॅट वॉज वन ऑफ द ग्रेट थिंग्स. ऍब्सोल्युटली. म्हणजे आता काही वेळापूर्वी मी आय वेंट फॉर अ वॉक इन अ जॉब, आणि सडनली मला काही अशा गोष्टी रिअलाइज झाल्या की अरे हे माझ्याकडे जून जुलैच्या दरम्यान ह्याचं मी प्रॉपर एक हे केलं होतं, एक आराखडा काढला होता, आणि ते त्याच्यावर मी ऍक्शन नाही घेतली. आय वर्क ऑन समथिंग एल्स. दॅट पॉप्ड अप इन माय माइंड, अँड माय सडन ऍक्शन स्टार्ट झाले, म्हणजे स्टेप बाय स्टेप ऍक्शन स्टार्ट झाले, आणि इट्स गोइंग व्हेरी फास्ट. म्हणजे अरे वा, दिस इज समथिंग, आय एम अ सोल्युशन हे म्हटल्यापासून, इन्स्टेड ऑफ सर्चिंग अ सोल्युशन आउटसाइड, आय एम अ सोल्युशन हे म्हटल्यापासून ते व्हायला लागलं. आणि बिकॉज कॅन्सर हा विषय होता जो ऍक्सिडेंटली माझं तिथे असणं, कांचन ताईचा इश्यू असणं, आणि त्याच्यामधून सगळ्या गोष्टी रिव्हॉल्व्ह होणं, तिथे पण तेच होते की ओके, त्या प्रोसेस मधून जाताना माझ्या आईच्या कॅन्सरच्या वेळेस पण असंच होतं की ओके, वी हॅव टू बी द सोल्युशन. यू कांट वेट फॉर अन ॲलोपॅथिक डॉक्टर, और आपण कोणावर अवलंबून नाही राहू शकत तेव्हा. सो ग्रेट एक्सपिरियन्स आलाय. आणि हल्ली पाठोपाठ आपण वेगवेगळ्या निमित्ताने कॅन्सर हा विषय घेऊन हिलिंग्स केली, आणि अप्रतिम हिलिंग्स होत आहेत ती. आणि मला असं वाटतं की जसं कोविडची फिअर गेली पाहिजे. पीपल आर डाईंग आउट ऑफ फिअर. पीपल आर नॉट डाईंग आउट ऑफ कोविड. पीपल आर डाईंग आउट ऑफ फिअर. म्हणजे हेल्पलेसनेस, होपलेसनेस वाटला ना, आता मी कशी बरी होणार याच्यातून. Those who stop hoping that I will come out of it, त्यांचा प्रॉब्लेम. सो द फिअर इज द टेक्स द, तुमचा गळा खरा फिअर घेतो, दाबतो. तर आपण फिअरवरच काम करायचं. कॅन्सर सारखे जे रोग असतात, अगदी कॅन्सर असेल, ऍक्सिडेंट, आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती ऍक्सिडेंट प्रोन आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा ऍक्सिडेंट होत असतो. किंवा डायबिटीस सारखा रोग, तो जीर्ण आहे, तो जाता जात नाही, तो पॅटर्न कंटिन्युअस राहतो. तर असे असतात ते आपल्या खूप गुड डीप सबकॉन्शियस मध्ये त्याचे रूट्स असतात. तर ते आपण औषधं नक्कीच घ्यायची. औषधात त्याला काही दुसरा पर्याय नाही, कारण फिजिकल बॉडी नीड्स फिजिकल मेडिकेशन, ओके, बट माइंड नीड्स सम डिफरंट मेडिकेशन. तर आपण जर नॉर्मली संसारात राहून जे मेडिटेशन करतो, ते मेडिटेशन, ते ध्यान आहे. आपण आता ऑनलाईन ही करणार आहोत, ऑफलाईन ही करणार आहोत. ते ध्यान जे आपण करतो ते आपल्या सबकॉन्शियसचे आपण जर 2 भाग केले, तर जो वरचा भाग आहे त्याच्यावर करतो काम, तो शांत होतो. डीप सबकॉन्शियस मध्ये आपण जात नाही. म्हणजे आपण एवढा वेळ डीप सबकॉन्शियस मध्ये मेडिटेशननी पोचण्यासाठी साधारण 4 ते 5 तास तुम्ही सलग मेडिटेशन केलं, सलग नॉनस्टॉप. म्हणजे एकदा बैठक मारली की 4-5 तास उठायचं नाही, एवढं सलग केलं तर तुम्ही त्या डीप सबकॉन्शियस पर्यंत जाल. नाहीतर डीप सबकॉन्शियस पर्यंत नुसतं मेडिटेशनने नाही जात. तर हिलिंग प्रोसेसेस मध्ये ते डीप सबकॉन्शियस वर आपण जातो.
आणि त्याच्यामुळे पटकन काम होतं आणि मग आपण मेडिटेशन करतो. त्यामुळे आपण म्हणतो ना ते बाहेर काढून टाकलं की त्याला मलमपट्टी लावून आपण ते ऑपरेशन सगळं करून त्याला औषध पाणी सगळं करून मग बाहेर पडतो. सो मेडिटेशन बिकम्स अ मेडिकेशन ऍट दॅट टाइम. अदरवाइज अंजली हा मला एक विचारायचं होतं की ह्या रविवारी मग कुठचा सब्जेक्ट असेल? फॅमिली कॉन्स्टलेशन. हा, पण मग त्याच्यामध्ये असं काही वेगळा तुम्ही जसं म्हणता की आता कॅन्सर घेतला तसं काही वेगळा? आपण ह्या रविवारी इन पर्टिक्युलर एक विषय नाही घेणार आहोत, पण आपण जे 2 दिवसाचा वर्कशॉप घेणार आहोत ना त्याच्यामध्ये आपण कॉन्स्टलेशन खूप घेणार आहोत. ओके आणि त्यावेळेला कोण उपस्थित असेल, कोणाचा प्रॉब्लेम होईल, कोणाला जास्त गरजेचं असेल तसं आपण तसं घेणार. त्यावेळची गरज जी असेल ती घेणार. म्हणजे वी डोंट डिसाइड बिफोर हँड. फॅमिली कॉन्स्टलेशन मध्ये मी म्हटलं ना की आपण एनॅक्टच करतो, रोल प्लेच करतो, नाट्य करतो. पूर्ण नाट्य असतं त्या स्टेजवर. स्टेज म्हणजे फील्ड, एनर्जी फील्ड. तर त्याच्यावर पूर्ण नाट्यच करतो आपण, परंतु ते नॉन स्क्रिप्टेड असतं. फक्त सुरुवात आणि शेवट. गुगल मॅपिंगचं कसं असतं, सुरुवात आणि शेवट. आपण डेस्टिनेशन टाकलेलं असतं आणि स्टार्टिंग पॉइंट टाकलेला असतो आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे एवढं माहिती असतं आपल्याला. मग मॅप आपल्याला सांगतो की हा रस्ता बंद आहे, मग इकडून जा, हा रस्ता बंद. तर तसं कॉन्स्टलेशन मध्ये ऍज हिलर्स वी कॅन रीड दॅट मॅप. ओके, मग ते मॅप रीड केल्यावर कळतं इथे कोणाला कुठल्या रोलची एंट्री झाली पाहिजे, कुठला रोल आता इथे उपस्थित असली पाहिजे, कुठली व्यक्ती असली पाहिजे का कुठली परिस्थिती असली पाहिजे. तर असं ते त्याच्यात तो नंतर इनपुट येत जातो. आज आपले डेली सोप्स असतात की नाही, तसं त्याचं कसं रोजचं स्क्रिप्टिंग असतं टीआरपी वर आधारित. तसं आपलं हे आपल्या सबकॉन्शियसच्या टीआरपी वर आधारित स्क्रिप्टिंग होतं आपलं तिथल्या तिथे. इट इज नॉट. आणि मला नाही सांगू शकणार असं. अच्छा, पण मला असं विचारायचं की मग आपलं तो झाला विषय. आणि डोनेशनच्या बद्दल तुम्ही काय म्हणालात की संवाद करताही आपल्याला डोनेट करता येऊ शकते काही अमाऊंट? म्हणजे तुम्ही डोनेशन बद्दल पण काहीतरी म्हणालात ना? डोनेशनचं मी असं म्हटलं की बऱ्याच संस्था असतात त्या डोनेशन्स वर चालतात आणि मग सगळे फ्री प्रोग्राम्स देतात. बरोबर आहे, म्हणजे ते कुठून तरी पैसे घेतातच ना. हो 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 हो. संवाद प्रिफर्स टू टेक मनी फ्रॉम दोज हू आर गेटिंग गेनिंग आउट ऑफ इट. पैशावरच शेवटी संस्था चालवायला पैसे लागणारच आहेत. पण म्हणजे कोणाच्या तरी दारी जाऊन आपण डोनेशन मागण्यापेक्षा की जे ते इन्व्हॉल्वच नाही आहेत संवादशी, असं नाही, संवादशी कनेक्टेड लोकांनीच संवादला द्यावं. कनेक्टेड तर आहोतच म्हणजे आम्ही पण म्हणजे असं माझं म्हणणं की एकदा डोनेशन घेतो आपणहून दिलेलं. एक्झॅक्टली तेच मला आता म्हणायचं होतं की आम्हाला इतका बेनिफिट झालेला आहे ना की म्हणजे अशी मनातनं ती इच्छा आहे की काहीतरी आपल्याला द्यायला पाहिजे की ही संस्था खूप चांगली आहे आणि ती चांगलं कार्य करते, तर त्याच्याकरता काहीतरी. आता मी मगाशी जे संपदा सांगितलं ना की बऱ्याच फ्री आम्ही पेड वर्कशॉप्स मध्ये सुद्धा खूप जण फ्री असतात. हे मी जे सांगते ना ते असं आम्हाला एक स्कीम सुरू करायची. आता सांगायला हरकत नाही आपल्या इथल्या सगळ्यांना, त्याचा स्कीम आवडेल एखाद वेळेला. की असे जे लोक असतात की ज्यांना हू कॅनॉट पे, देयर आर मेनी पीपल ओके हू रिअली कॅनॉट पे, आणि केवळ त्यांना स्वाभिमानी असतात. त्यामुळे ते माझ्याकडे सांगत नाहीत की नाही माझ्याकडे आता पैसे, मंजू आम्ही नाही येऊ शकत, पैसे नाही येत म्हणून येऊ शकत. एवढे स्वाभिमानी असतात की ते सांगत नाहीत पण ते येत नाही. मग मला असं वाटतं की अशा लोकांसाठी जर कोणी स्पॉन्सर केलं, अँड इफ आय टेल देम वी हॅव स्पॉन्सर्स, ओके, की अशा लोकांचं हिलिंग तुम्ही स्पॉन्सर करा. आपण कॅन्सरसाठी डोनेशन्स देतो की नाही, गरिबांसाठी डोनेशन्स देतो, तसं हिलिंगसाठी आपण डोनेशन का नाही द्यायचं? आपण हॉस्पिटल्सना डोनेट करतो याच्यासाठी, तर आपण ह्या हिलिंगसाठी का नाही डोनेट करायचं? असं काहीतरी स्कीम काढायचं डोक्यात आहे माझ्या. ऍक्च्युली माझ्या मनात हाच विषय आला होता की तुम्ही म्हणालात ना 2-4 जणांना आम्ही असेच घेतो, म्हणजे ते काहीतरी असं तुम्हाला म्हणजे तिथे सुद्धा थोडंसं काहीतरी येतच ना, म्हणजे मनी हा एक प्रॉब्लेम असतोच. आणि
पैशाचं सोंग नाही घेतायत, बाकी सगळी सोंग घेता येतात, तर पैशाचं सोंग नाही घेतायत. म्हणजे ते सारखं माझ्या डोक्यात चालू होतं की ह्या अशा म्हणतायत खऱ्या, पण म्हणजे काहीतरी की मला असं म्हणजे डोनेशन वगैरे असं काही देता येतं. ठीक आहे, आता मला समजलं. ओके. डोनेशन घेतो तर आपले डोनर्स, आपल्याकडे डोनर्स आहेत, चांगले चांगले डोनर्स आहेत, पण वी डोंट आस्क फॉर डोनेशन, नाही, नाही. असा म्हणताय. आणि आमचं ऍक्च्युली आहे, म्हणजे we don't ask. नाही म्हणजे मला तर सांगायचं हेच आहे की नावही डिक्लेअर नका करू बस. जी मनात इच्छा आहे तीच. बाकी मला नाव बिव डिक्लेअर नाही आणि कुठे ते दाखवायचं सुद्धा नाही. पण ते जे काही आहे ते करायचं बस, एवढीच इच्छा. येस येस, नक्कीच. थँक्यू. संजू, तू काही बोलतेस का? नाही, मी बोलणार होते म्हणजे आता जे संपदाने उल्लेख केला आणि आमचाही तोच जो विचार होता आपला, की ज्याला हल्लीच्या भाषेत पेईंग इट फॉरवर्ड म्हणतात, की आपल्याला फायदा झाला तर तसं दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी द्यावं. मग देन यू कॅन, तुम्ही अमाऊंट ठरवू शकता किंवा 1 पर्सनची स्पॉन्सरशिप, तसंही प्रकारे यू कॅन डिसाईड, किंवा एक लमसम अमाऊंट की ह्याच्यातनं एवढे, किंवा आता मागे जसं हे होतं की असं जे फ्री वर्कशॉप आहे ते स्पॉन्सर केलं होतं, दॅट हॅज बीन स्पॉन्सर्ड, की तिथला पण कारण हॉलचा साऊंड बिऊन ह्या सगळ्याचा खर्च होतोच, तर दॅट वॉज स्पॉन्सर्ड. असेही स्पॉन्सरशिप्स मिळालेली आहेत आधी, म्हणजे ऑन देअर ओन असे लोकांनी स्पॉन्सर केलं होतं. तर कशाही प्रकारे आपण स्पॉन्सर करू शकतो. हा, आणि अजून एक ना मला सांगायला इथे आवडेल, 85+ कोणीही असेल, इफ दे वॉन्ट टू डू वर्कशॉप्स विथ संवाद, इट इज ऑलवेज फ्री फॉर देम, ऑलवेज. कारण आम्हाला त्यांचे ब्लेसिंग मिळणार आहेत संवादला, वी सर्व देम. त्यामुळे 85+ असतील तर नक्की. आणि आणि असे आता दोन आलेली फोर्स आहेत ना? कबड्डी अशी बरीच लोक आलेली आहेत, हा आलेली आहेत, खूप लोक आलेली आहेत, आणि म्हणजे उत्साही त्याही वेळात ते काहीतरी करायचं त्यांना हे असतंच, त्यामुळे नक्कीच आणि ते जर कोणाच्या घरी अशी मंडळी असतील आणि तुम्हाला वाटत असेल की त्यांना आवडेल करायला, आणि मग त्यांचा प्रश्न असतो की मग आम्हाला तिथे बसता येईल का, एवढा वेळ बसायला जमेल का, मी खात्रीपूर्वक सांगते सगळ्यांना जमतं. आमचा जो अनुभव आहे त्याच्यावरून सांगते. कारण आपण रिलॅक्सच होतो ना, स्ट्रेस फ्री होतो. हिलिंगला आल्यावर इतके स्ट्रेस फ्री होतो की माझी पाठ दुखते, माझे पाय दुखतायत, माझं डोकं दुखतंय, हे सगळं का होतं, कारण आपण स्ट्रेस्ड आउट असतो. मग हे वर्कशॉप मध्ये आल्यावर स्ट्रेस फ्री होतो, त्याच्यामुळे आपल्याला पाठ दुखलेली कळत नाही, डोकं दुखलेलं कळत नाही, काही कळत नाही तिथे. आणि म्हणजे आतापर्यंतचा तरी अनुभव असा आहे की असं सांगून आलेली मंडळी, तर मी त्यांना सांगते, तुम्हाला जर मध्ये वाटलं तर तुम्ही जा घरी. जर असं झालं वाटलं की नाही मला हे नाही झेपत आहे, तर जा म्हटलं घरी असं. तर पण कोणी जात नाही, कारण ते एवढं सुंदरच असतं ते वर्कशॉप. तर आपण आज फॅमिली कॉन्स्टलेशन हाच विषय घेऊन आपण थोडस हिलिंग करणार आहोत, मेडिटेशन करणार आहोत, ज्याला मी हिलिंग मेडिटेशन असं म्हणते. कॉन्स्टलेशन हा विषय घेऊन ज्यांना मी सांगितलं असं की रविवारी येता येईल त्यांनी जरूर रविवारी या. प्रत्यक्ष अनुभव आणि ऑनलाईनचा अनुभव किती फरक असतो हे आपल्याला कळेल. आणि आपण आता जे काय करणार आहोत ते आपण आपल्या ज्यांनी तर्पण केलेलं आहे, तर्पण ही जी संवाद मधून आपण 2014 पासून करत आलेलो आहोत, तर्पणची वर्कशॉप्स त्या अँसेस्टर्स साठी आपण करतो, मृत व्यक्तींसाठी आपण करतो, आपल्या पितरांसाठी करतो. संडेला कुठे आणि किती वाजता आहे? 4 ते 8 आहे, ब्राह्मण सेवा संघ ठाणे, नौपाडा. 4 ते 8 आहे. ग्रुपवर मी टाकलंय, ते वाटलं तर पुन्हा शेअर कर. तर काय सांगत होते मी? तेच विसरले. तर्पण करतो, ती सगळी कल्पना मला फॅमिली कॉन्स्टलेशन वरूनच सुचलेली कल्पना आहे, की आपण
फॅमिली कॉन्स्टलेशन ही जी काही हिलिंग मेथड्स आहे, आपल्याकडे श्राद्ध पक्ष आणि हे सगळं केलं जातं, त्याच्यात रिच्युअलिस्टिक खूप असतं, त्याच्यात नियम पाळणं आणि हे ते खूप महत्वाच्या गोष्टी असतात, ज्या मंत्र असतात, हे असतात, त्यामुळे त्याला यमनियम आपण म्हणतो ना, ते खूप पाळावे लागतात. पुरुषांनीच करावं, बायकांनी करू नये वगैरे. आणि मग नियम जर पाळले गेले नाहीत तर त्याचे परिणाम आपल्याला मिळत नाहीत किंवा विपरीत परिणाम सुद्धा मिळू शकतात, नियम पाळले गेले नाहीत तर. म्हणून मग मी म्हटलं की आपण वेगळ्या पद्धतीने नाही का करू शकत, आपलेच पितर आहेत ते, माझे आजी आजोबा आहेत, माझे काका मामा हे आहेत, मग मी त्यांना प्रेमाने नाही बोलू शकत त्यांच्याशी, आणि त्यांच्यापर्यंत ते पोचणार नाही. जेव्हा व्हॉइस कल्चर करताना 4 वाणी हा विषय येतो, तर हृदयाची वाणी आहे ती सगळ्या लोकांमध्ये पोचू शकते. हृदयाची वाणी येते, ज्याला मध्यमा वाणी म्हणतात. इट कनेक्ट्स द होल वर्ल्ड. मग त्यांच्यापर्यंत नाही पोहोचणार, ऑफकोर्स पोहोचेल. मग आपण का नाही त्यांच्याशी डायरेक्ट बोललं तर काय बिघडलं? गुरुजी कशाला मध्ये पाहिजेत? म्हणजे असले तर बिघडलं काही नाही, पण वी कॅन स्पीक टू आवर अँसेस्टर्स डायरेक्टली विथ लव्ह अँड केअर, आणि त्यांना इतकं बरं वाटेल. आणि म्हणून अँसेस्टर्स साठी हे चालू केलं, आणि आपण जवळजवळ वर्षातून 2दा-3दा तरी तर्पणचं वर्कशॉप घेतोच. आणि त्याचा खरंच सगळ्यांना खूप फायदा होतो. घरी पण खूप जण करतात हे तर्पण, मला माहितीये. तर तर्पण हे आपण मृत व्यक्तींसाठी करतो, तर फॅमिली कॉन्स्टलेशन हे आपण मृत व्यक्तींसाठी सुद्धा करणार आहोत, पण लिव्हिंग रिलेशन साठी आपण जास्त करतो. हे म्हणजे द फोकस इज ऑन लिव्हिंग रिलेशन्स. पण लिव्हिंग रिलेशन्स मध्ये जे अँसेस्ट्रल आपण दोष घेऊन आलेलो, ते दोष काढून टाकणं हा फॅमिली कॉन्स्टलेशनच्या वर्कशॉपचा महत्वाचा भाग असतो. कारण अदरवाइज वी टेंड टू कॅरी द पॅटर्न्स ऑफ अवर पास्ट अँसेस्टर्स. म्हणजे आपण म्हणतो ना, आमच्या फॅमिलीमध्ये असं भावंडांमध्ये एकाच तरी लग्न होतच नाही. नाही, आमच्या फॅमिलीमध्ये ना एक तरी पहिलं मूल जातं. आमच्या फॅमिलीमध्ये ना 60च्या वर अमुक कोण जगतच नाही. आमच्या फॅमिलीमध्ये ना डायबिटीस खूपच आहे, सगळ्यांनाच डायबिटीस आहे. आमच्या फॅमिलीमध्ये ना हे जे आपण आमच्या फॅमिलीमध्ये ना असं जे काही ब्रॅकेटमध्ये म्हणतो, आणि वी टेंड टू फील की आपल्याला हे बदलता येणार नाही, पण फॅमिलीमध्ये आहे, हाऊ कॅन वी चेंज इट? बट वी कॅन चेंज इट. यू कॅन क्रिएट युअर ओन रियालिटी. ही त्याच्या मागची भूमिका आहे, ती फ्री विल आपल्याकडे आहे. जीन्स मध्ये कॅरी करून आलो हे बरोबर आहे, पण जे आता ते जीन्स म्हणजे आपण एखादं फुल आहे असं विचार करू, तर फुल ते आपण ओपन केलंय, बॉक्स आहे विचार करू. जे जीन्स आपल्या ज्या मॅनिफेस्ट केलेत, आपण डायबिटीसच्या जीन्स मॅनिफेस्ट केलेत, वी कॅन क्लोज देम डाऊन. देयर इज नो इश्यू. आपण ओपन केल्या, आपण क्लोज करू शकतो. चुकून झाले असतील एखाद्या वेळेला क्लोज, तर आता पर्पजफुली आपण क्लोज करू शकतो. बट देर हॅज टू बी अ सिस्टम ऑफ क्लोजिंग इट, आणि दॅट सिस्टम इज फॅमिली कॉन्स्टलेशन सिस्टम. आपल्याला जे जे नको असलेलं आहे ते क्लोज करायचं, सबलाईम करायचं. देर आर डिफरंट मेथड्स. आवर सबकॉन्शियस डिसाइड्स की काय कुठल्या मेथडने करायचं. तर आपण असंच आज मेडिटेशन करणार आहोत. आणि मेडिटेशन सुरुवात करते मंजिरी, त्याच्या आधी मला एक फक्त सगळ्यांना रिक्वेस्ट करावीशी वाटेल, निदान सगळ्यांनी थोडा वेळ तरी आपला कॅमेरा ऑन करा. अगदी पूर्ण वेळ नाही ठेवता आला समजू शकते, पण आपण एक ग्रुप हिलिंग करतोय, ग्रुप मेडिटेशन करतोय, तर फॉर द ग्रुप एनर्जी टू बी क्रिएटेड, ऍटलिस्ट वी शुड सी इच अदर्स फेसेस, अँड सो दॅट इट इज सो इझी टू कनेक्ट. असं पटकन आपण कनेक्ट होतो चेहरा बघितला की, नाहीतर नुसती नावं वाचून आपल्याला कनेक्ट नाही होता येत. त्याच्यासाठी निदान थोडा वेळ, पूर्ण वेळ, मला माहितीये काही जणांना शक्य नाही होणार, इट्स ओके, पण तरी थोडा वेळ मध्ये मध्ये जरी जमलं तुम्हाला कनेक्ट करायला, तरी नक्की कनेक्ट करा. त्याच्यातला सुद्धा एक भाग सांगेन. आता हे कॅमेरा ऑन करायचे, म्हणजे मीही हे सांगणारच होते आता मगाशी, की कॅमेरा ऑन केला तर जास्त चांगलं. की हिलिंग मध्ये ना कॅमेरा आपण ऑन ठेवलेला असला ना, तर फॅमिली कॉन्स्टलेशन म्हणूनच सांगते हा याच्यातला भाग. आपण काय करतो ना, आपले खूप पूर्वीच्या काळी सासवासुरांची भांडणं व्हायची. मी टिपिकल एक उदाहरण म्हणून देते.
सुदैवाने माझं कधी माझ्या सासूशी भांडण नाही झालं. पण एक टिपिकल की सासवा सुनांची भांडणं. पण तो काळ असा होता ना की सासवा सुनांची भांडण इट वॉज अ ओपन सिक्रेट. जसं की मैत्रिणी समजा जमल्या तर जा गं बाई तुझी सासू तुला ओरडेल. हल्ली कसं झालंय वी मास्क सो मच की नाही नाही माझं आणि माझ्या सासूचं खूप छान आहे. तर आपलं मास्किंग हल्ली हल्ली आपण जो जो सोफिस्टिकेशन लेवल आपली वाढतेय तो आपण मास्किंग जास्त 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 करतो. अँड वी ट्राय टू शो दॅट वी आर हॅपी दो वी आर नॉट हॅपी. हा सो वी आर नॉट ऍक्सेप्टिंग अवर अनहॅपीनेस. म्हणजे आपल्या आयुष्यात सुख पण आहे आणि दुःख पण आहे. आपण मी दुःखी आहे असं म्हणायलाच तयार नाही. आणि त्याच्यामुळे आपण सुख सुद्धा फेक करतोय. वी आर फेकिंग अवर हॅपीनेस. कारण वी आर नॉट ऍक्सेप्टिंग अवर दुःख. वी आर नॉट सेईंग दॅट मी दुःखी आहे. आपण म्हणताना म्हणतोय की नाही मी एकदम आनंदी आहे. आणि इट इज अ इम्पॉसिबल थिंग. ओके, वी आर टॉकिंग समथिंग इम्पॉसिबल. कारण हे संपूर्ण जग द्वैतवादीच आहे. त्यामुळे पण आपण दुःखाला दुःखच म्हणायला पाहिजे तर त्याच्यातून बाहेर येण्याची आपल्याला शक्यता आहे. दुःखाला दुःख म्हटलं तर. पण दुःखालाच तुम्ही सुख म्हणायला लागलात तर ते बरं कसं होणार. इट इज नॉट पॉसिबल टू चेंज इट. आणि त्याच्यामुळे हल्ली जे सगळे क्लेश वाढत चालली आहेत, नात्यांमधले क्लेश वाढत चालली आहेत. पूर्वी नव्हते का? होते की भांडणं घरात होतीच पण ओपन होती. हे जा ग तुझा बाप ओरडेल तुला जास्त वेळ राहिलीस बाहेर तर जा वेळेत जा घरी नाहीतर ते पुढल्या वेळेला पाठवणार नाहीत. हल्ली नाही आपण सिक्रेट सिक्रेट सिक्रेट. माझे बाबा नाही मला ओरडत कधी. ओरडत असतात खरं म्हणजे पण आपण असं हे करतो. तर त्याच्यामुळे काय होतं ते आतमध्ये दाबून 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 ठेवतो आणि मग ते आपल्या सबकॉन्शियस मध्ये कधी जाईल आपल्याला कळणार नाही. आणि मग गोंधळ आपण कधी करू माहिती नाही. आणि मग जे मी म्हणते ना द जीन्स विच वी आर नॉट सपोज टू ओपन इन दिस लाईफ टाइम त्या प्रेशरमुळे ते ओपन होतात जीन्स. वी आर नॉट सपोज टू ओपन दोज जीन्स. आपण ह्या लाईफ मध्ये ते जीन्स ओपन करण्यासाठी घेऊन आलेलो नाही. पण ते प्रेशर इतकं वाढतं आतमध्ये इतकं वाढतं की ते टेंड टू ओपन. मग आता काय करायचं? आता आपण हिलिंग करायचं आणि नाव चेंज द पॉसिबिलिटीज कॅन बी चेंज. तर आपण ओपननेस येणं हे खूप गरजेचं आहे. यात निघालं कशातून? कॅमेरा ओपन ठेवण्यावरून. सो नाउडेज वी आर नॉट रेडी टू सी इच अदर. आपण एकत्र येतो ते फक्त फन टाइम साठी एकत्र येतो. जस्ट फॉर द सेक ऑफ इट आपण एकत्र येत नाही. म्हणजे जस्ट पूर्वी कट्ट्यावर भेटायचो की नाही आपण कट्ट्यावर भेटलो काही नाही कोणी कोणाशी बोलताय का असं काही नाही. पण जस्ट सहवासासाठी आपण हल्ली भेटतच नाही. आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह ऍक्टिव्ह ऍक्शन करायची असते. विदाउट ऍक्शन वी आर नॉट रेडी टू मीट. म्हणजे आपण निमित्त लागताय आपल्याला आनंदी राहायला. बस नुसतं कोणीतरी कोणा मैत्रिणीजवळ बसली आणि छान वाटतंय. वी आर नॉट रेडी टू फेस दॅट हॅपीनेस. वी आर नॉट रेडी टू सी दॅट हॅपीनेस. आणि त्याच्यामुळे दृष्टीवर आपल्या परिणाम होतोय. आपण अजून डोळे बंद करतोय. साधं आपण स्वतःला मार्क केलं. सगळ्यांनी मार्क करा स्वतःला. आपण जेव्हा फोनवर बोलतो कोणाशी तरी तेव्हा वी टेंड टू फेस आपल्या घरच्यांपासून दुसरीकडे फेस करून आपण बोलतो. आणि गंमत अशी असते की आपण गॅलरीत जाऊन बोलतो म्हणजे अख्ख्या जगाला ऐकू जातं. घरच्यांपासून ऐकू नाही जाता का मग आपण काय बोलतोय. वी आर फेकिंग अवर लाईफ. वी आर फेकिंग. सगळेजण मार्क करा अख्ख्या जगाला ऐकू जात आहे पण घरच्यांना नाही कळलं पाहिजे मी काय बोलते माझ्या मैत्रिणीशी ते. अरे गॉसिप मधून लोकांकडून कळणारच आहे या ना त्या स्वरूपात. तर वी डोंट टेंड टू ओपन अप विथ अवर पीपल ॲट होम. वी हॅव बिकम अफ्रेड. लोकांना डोळ्यात डोळे घालून बघायची सुद्धा आपल्या ताकद राहिलेली नाही. आपण ऑनलाईन एवढी 2 वर्ष आता आपण ऑनलाईन करायला लागलो तरी आपण स्क्रीन बंद करतो बऱ्याच वेळेला. आणि जिथे शक्य नसतं तिथे मान्य करते मी कारण काही वेळेला नेटवर्कचा इश्यू असतात
काही वेळेला घरात आजूबाजूला लोक एवढी असतात की आपल्याला ते नसतं हे करायचं, आपण एकटे नाही बसू शकत अशासारखं. तिथे मी मान्य करते, पण सगळ्यांना काही अशी परिस्थिती नसते तरी आपण स्क्रीन बंद ठेवतो. आणि हे आता आम्ही डॉक्टर न्यूटनची 2 ऑनलाईन वर्कशॉप्स केली. त्यांचं हे कंपल्सरी होतं, यू हॅव टू कीप युअर स्क्रीन ऑन. आणि तरीही काही जण होती स्क्रीन ऑन ठेवत नव्हती, तो भाग वेगळा. पण इतका फरक जाणवायचा की कधी थोडा वेळ काहीतरी घरात काहीतरी आहे म्हणून आपण पूर्ण दिवसाचं ऑनलाईन वर्कशॉप होतं, तर थोडा वेळ आपण स्क्रीन ऑफ ठेवला तर त्यावेळेला घडलेले परिणाम आणि आपण स्क्रीन ऑन ठेवून घडलेले परिणाम त्याच्यात केवढा तरी भेद झाला, केवढा तरी. कारण आपण दुसऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून आपण बघतोय त्या व्यक्तीकडे आणि बोलतोय, म्हणजे वी आर रेडी टू ओपन आवर हार्ट्स, ओपन लाईक एनिथिंग. दुसरा माझ्याकडे बघतोय हेही मला कळतंय आणि मीही दुसऱ्यांकडे बघतेय, आणि मग आपल्या हार्ट चक्र असा डोळ्याशी डायरेक्ट संबंध असतो. हा, वी क्लोज आवर आईज, वी क्लोज आवर हार्ट्स. आता हे डोळे घालून बघायचं आहे, म्हणजे मग आपल्याला आपलं हार्ट चक्र आपोआप ओपन व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बघायला हो म्हणतो तेव्हा. आता आपण ब्लाइंडली वी टेंड टू फॉलो एव्हरीबडी. तर आपण एक 10 मिनिटं मेडिटेशन घेऊया. आपण मेडिटेशन मध्ये काय घेणार आहोत ते सांगते, तर मी म्युझिक मिळालं तर लावते म्युझिक. ऋषाली, तुझ्याकडे आहे का ग पटकन म्युझिक लावायला? नाही, मला आता लगेच शोधायला नाही. लागेल. बरं, हा, ठीक. आधी सांगितलं असतं. नाही, मी पण आत्ताच सुचलाय मला. थोडस डॉक्टर न्यूटनचं स्मृती जागी झाल्यावर म्युझिक लावावं असं वाटलंय. इट्स ओके, म्युझिक नको, म्युझिक शिवाय करू. आपण करायचंय काय ते सांगते. कारण आपण सायलेंटली करणार आहोत, आपलं आपलं करणार आहोत. एखाद दुसरीच इन्स्ट्रक्शन दिली तर देईन, कारण आता ह्या सगळ्या ज्या मी दिल्या त्या इन्स्ट्रक्शनच आहेत असं समजा. आणि ओपननेस, हार्ट ओपनिंग, फॅमिली कॉन्स्टलेशन इज हार्ट ओपनिंग. आणि आपल्याला माहितीये आपल्या शरीरात हृदयाचं महत्व केवढं आहे, तेवढंच महत्व आपल्या अंतरंगात हार्ट चक्राचं आहे. तर when the heart starts opening, तिथले ब्लॉक्स निघून जातात, हे निघून जातं, आपलं आयुष्य आनंदी होतं. आणि रिअली आपण ज्याला बबलिंग हॅपीनेस म्हणतो ना, तो आपल्यात यायला सुरुवात होते. आपोआप आपण आनंदी व्हायला लागतो. देयर इज नो कशाचं तरी निमित्त पाहिजे. कोणीतरी जोक मारला तरच मला हसू येईल असं नाही, कोणीही जोक नाही मारला तरी आय विल बी हॅपी अँड आय कॅन स्माइल अँड लाफ इवन इफ देयर इज नो जोक हॅपनिंग. ओके, जोक तर निमित्ताची गरज नसते, कारण आपला स्वभाव आहे, आनंद हा आपला स्वभाव आहे. इथे योगामधली बरीच जण आहेत, आपल्या आनंदमय कोशातूनच आपल्या हे बाकीच्या कोशांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे आनंद हा आपला स्थायी भाव आहे, त्याची कनेक्टिव्हिटी आपली असणं हे गरजेचं आहे. तर आपण काय करणार आहोत, आपले जे जवळचे नातेवाईक, आई वडिलांपासून सुरुवात करायची, आईपासून सुरुवात करायची, मग वडील. आपण ग्रॅटिट्यूड मेडिटेशन आपण करणार. ग्रॅटिट्यूड मेडिटेशन म्हणजे काय, आपण त्यांना थँक्स म्हणणार आहोत. आता ते थँक्स म्हणायचंय कसं हे मी सांग. व्हॉइस जो आवाज आहे आपला, ज्याला मी का विसरले शब्द, कसला जप म्हणतात, उपांशु जप. उपांशु जप करतात की नाही, म्हणजे गळ्यातून उच्चार आला पाहिजे, म्हणजे आपले व्होकल कॉर्ड्स आपले हल्ले पाहिजेत, बोलणं पाहिजे. हा, विस्परिंग नाही, विस्परिंग नाही. विस्परिंग मध्ये काय करतो आपण, व्होकल कॉर्ड्स नाही वापरत, फक्त आपले ओठ आणि जीभ वापरतो. तेवढं नाही पुरेसं, गळ्यातले व्होकल कॉर्ड्स वापरले पाहिजेत, कारण ते जे व्हायब्रेटर्स आहेत ना, तर ते ऍक्टिव्हेटर्स. कशाचे ऍक्टिव्हेटर्स, विशुद्ध चक्राचा तो ऍक्टिव्हेटर आहे. तर शुद्धी करण्यासाठी तुम्ही व्हॉइस वापरायचा आहे. आणि आपलं ते प्रथम कर्मेंद्रिय आहे आपला कंठ, त्यामुळे कंठ ऍक्टिव्हेट करायचा आहे, म्हणजे बोलायचं आहे. आपण कितपत लाऊड बोलायचं, फक्त
आपल्याला ऐकू येईल एवढं लावू. आपल्या शेजारच्याला नुसते फुसफुस 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 ऐकू येईल, पण त्यांना शब्द नाही कळणार. इतपत लाऊड म्हणजे तो जो आवाज आहे तो आपल्या हृदयात गेला पाहिजे. आपल्या हृदयाला त्याने व्हायब्रेट करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या नाभीपर्यंत त्या व्हायब्रेशन पोचल्या पाहिजेत आवाजाच्या, ज्याला उपांशू वाणी असं म्हटलं. उपांशू वाणी म्हणजे नुसतं सॉफ्ट स्पीकिंग नाही. उपांशू वाणी म्हणजे जो आवाज आपण जे बोलणार आहोत त्याचा जो सगळा लाऊडनेस आहे, त्याची जी सगळी इंटेन्सिटी आहे, त्या व्हायब्रेशन्स ज्या आपण क्रिएट करणार आहोत, गळ्यातून क्रिएट करणार, त्या ह्या माध्यमातून बाहेर न जाता, मुखाच्या माध्यमातून बाहेर न जाता, त्या आपण आत आपल्या शरीराच्या आत जाऊ देणार. कशा जाऊ देणार? तर गळ्यातून तो आवाज आपोआप आत जाईल, बोन कंडक्शनने आपल्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होईल आणि आपल्या शरीरात पेशींमध्ये त्या एकेका वाक्याने आपण जे बोलू त्याने बदल घडायला लागते. आणि ज्याला कायोपासना म्हणतो आपण, देहधारणा म्हणतो, तर ते आपण करायचंय. इमोशन्स वेदनानुपश्यना म्हणतात, म्हणजे इमोशन्सवर, भावनांवर काम करणार आहोत आणि शरीरावर. तर आपल्या आईशी बोलायचंय. आपण आईला ज्यांनी हाक मारत असू तसं आईशी हाक मारायचंय आणि आईशी बोलायचंय. आणि आईशी बोलताना प्रेम व्यक्त करता यायचंय. जे काही आहे ते प्रेमपूर्वकच बोलायचंय. 4 वाक्य बोलायची. आई ही आई आहे. कोणाच्या आईने काही चुका केल्या असतील एखाद्या वेळेला, तर त्या आई चुका करत नाही. आईच्या हातून चुका होतात. कोणीही चुका मुद्दामून करत नाही. चला आता मी चूक करते असं म्हणून कोणी चुका करत नाही. पण एव्हरीबडी इज ह्युमन हिअर. आपण मनुष्य आहोत, त्यामुळे आपल्या हातून चुका होतात. आपल्याला इच्छा असली अनेक गोष्टी करायची तरी आपल्याला सगळ्या जमतातच करायला, असं काही नाही. तर तसंच आपल्या आईच्याही हातून काही चुका झालेल्या असतील, आपल्या वडिलांच्या हातून काही चुका झाल्या असतील, अनावधानाने होतात. त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो म्हणून होतात. कुठल्याही कारणाने होत असतील तर हा भाव मनात ठेवून आपल्या आईशी बोलायचंय. 4 वाक्य आईशी बोलायचे प्रेमाने, की तिला थँक्यू म्हणायचंय की तू मला जन्म दिलास म्हणून मी आज आहे. नाही, तू मला जन्मच दिला नसतास तर मी कशी असते. वडिलांना सुद्धा म्हणायचंय तुम्ही मला जन्म दिलात म्हणून मी आहे. आणि हे अतिशय प्रेमपूर्वक बोलायचंय. आणि समजा आपल्याला वडिलांचं आईचं एखादं रागवणं बिगवणं तेच आठवलं, नेमकं निगेटिव्ह काहीतरी आठवलं हे बोलताना, तर काय करायचं? तरी सुद्धा प्रेमानेच बोलायचं की आई तू मला ना त्या दिवशी रागावली नसतीस तर मला जास्त आवडलं असतं. मला तू जास्त प्रेमाने जवळ घेऊन बोलायला हवी होतीस. मला काय हवं होतं ते सांगा. तू ओरडू नकोस असं नाही. वी आर नोबडी टू जज अवर पेरेंट्स. वी आर नोबडी टू जज एनीबडी एल्स. ओके. कारण दुसऱ्याचं आपल्याला अंतरंग काही माहितीच नाहीये. त्यामुळे आपण जज न करता आई वडिलांशी बोलायचंय, आपल्या भावंडांशी बोलायचंय. मी सांगते, प्रथम आई, मग वडील, मग आपली भावंड. आपलं पटत नसेल भावंडांची तरी हयात नसलेल्या भावंडांशी पण बोलायचंय. मनापासून आपल्याला जे वाटतं ते प्रेमानेच बोलायचंय. आणि मग आपली मुलं असतील, नातवंड असतील, आजी आजोबा असतील, हयात असलेले मित्रमैत्रिणी असतील, खूप क्लोज, म्हणजे आपण म्हणतो ना की नाही ही माझी एकदम बेस्ट फ्रेंड, फाफे एकदम फास्ट फ्रेंड, तर वी कॅनॉट लिव्ह विदाउट दॅट पर्सन, असं कॉन्ट्रीब्युशन आपल्या आयुष्यात असतं त्या व्यक्तीचं. तर त्या व्यक्तींशी बोलायचं. असं आपण एक 10 मिनिटं बोलणार आहोत. हे बोलताना हृदयात काही स्पंदनं येतील त्याची जाणीव होऊ देत. श्वासाची जाणीव ठेवा आणि मग आपण बोलणार आहोत. मला म्युझिक सापडलं तर मी लावते, पण नाहीतर मग विदाउट म्युझिक आपण सायलेंटली हे करणार आहोत. ओके. तर सुरुवात करू आपण. त्याच्यासाठी आधी डोळे मिटून घ्या, स्क्रीन ऑन ठेवा. डेअर टू भाव विमोचन जे आहे, सो डेअर टू क्राय इन फ्रंट ऑफ अदर्स. वी नीड टू डेअर. ओके. नाही तर आपल्याला लोक रडकी म्हणतील की काय झालं हिचं चूक,
असं म्हणतील की काय ह्या भीतीने आपण रडत नाही. म्हणजे रडू आलं पाहिजे असं नाही माझं म्हणणं. पण रडू आलं तर येऊ द्यात, रोखू नका. हुंका येऊ शकतो. डोळे मिटून घ्यायचे, जाणीव श्वासावर आहे. श्वास अगदी सहज येतोय जातोय. संपूर्ण शरीर अगदी शिथिल करायचंय. कारण आपण जो काही वाणीतून उच्चार करणार आहोत, वाचेतून उच्चार करणार आहोत, तो आपल्या शरीरातल्या पेशी आणि पेशीमध्ये पोचला पाहिजे. त्याच्या लहरी शरीरात संपूर्ण पोचायला हव्या. एवढं शरीर हलकं हलकं, अतिशय हलकं ठेवायचं. जर का जवळच एखादी उशी बिशी असेल काही आणि तुम्हाला जवळ घ्यावीशी वाटेल हृदयाशी, तर घेऊ शकता. म्हणजे एखादी प्रॉपर्टी होता ना, प्रॉप वापरू शकता तुम्ही. तो हाताचा जो स्पर्श आहे तो ती व्यक्ती म्हणून वापरायचा. उशी म्हणून वापरू शकता, सॉफ्ट टॉय असेल तर ते वापरू शकता. नसेल काहीतरी काही हरकत नाही. स्वतःचेच हात हातात धरा. टच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ध्यानस्थ नाही बसायचं. टच इज इम्पॉर्टंट. गळा शिथिल करायचा आहे, जबडा शिथिल करायचा आहे, अगदी शिथिल करायचा जबडा, ढिला सोडून द्यायचा. डोळे शिथिल करायचे. आणि आता डोळे मिटून किंवा डोळे उघडे ठेवून आपण बोलायला सुरुवात करायची. आधी आई, मग वडील, मग भावंड, मग इतर. फर्स्ट ब्लड रिलेशन आधी घ्या. लक्षात ठेवा, गळ्यातून उच्चार येऊ देत, ओठ हलू देत, तोंडातल्या तोंडात नाही उच्चार करायचा. ओठ पूर्ण उघडले जाऊ.
आईशी बोलायचं आहे, वडिलांशी बोलायचं आहे. गळ्यातून उच्चार येऊ देत. व्होकल कॉर्ड्स आपल्या ऍक्टिव्ह असल्या पाहिजेत. अलाव द व्हायब्रेशन्स टू रीच युअर हार्ट. हार्ट चक्र ओपन होत. तुझे स्पंदन वाढते. शरीरात काही व्हायब्रेशन्स जाणवतील. शरीरातल्या संवेदना, भावना, श्वास आपला त्याच्याकडे लक्ष असू दे. आई वडील झाल्यावर आपली भावंड, मुलं, नातवंड बरे. Say thank you to everybody for being in your life. आपल्यासाठी त्याने काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ह्या व्यक्तीकडून आपण हे शिकलो, ह्या व्यक्तीकडून हे शिकलो, एवढं घेण्यासारखं आहे. त्यांचे जे गुण आहेत गुण घेण्यासारखे आहेत, ते शिकायला पाहिजे. थँक्यू. आणि अतिशय अनौपचारिक थँक्यू म्हणायचं. त्या व्यक्तीला प्रेमाने जवळ घेत, त्या व्यक्तीचा हातात हात घ्यायचा. आपलाच हात हातात घ्या, त्या व्यक्तीचा हात हातात आहे असं समजा. आपल्याच हृदयावर हात ठेवा, त्या व्यक्तीला आपण जवळ केलाय. स्पर्श खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. हृदयातल्या स्पंदनांकडे लक्ष द्या हे सगळं करताना. गळा आपला भरून येतोय, त्याच्याकडे लक्ष असू द्या. डोळे पाण्यातील प्रेम द्या सगळ्यांना.
आणि ही सगळी कुटुंबातली आपल्या मंडळी आहेत, त्या जवळच एकत्र आपण आता आहोत असं इमॅजिन करायचं. वी आर फॅमिली. Allow them to touch you. Maybe आपले आई वडील आपल्या पाठीवरून हात फिरवतील. फील दॅट टच, फिलिंग, भावना, भाव तिथे जागा होऊ देत. तो टच त्यांचा आठवायचा ती जागा होऊ देत. Allow tears, allow physical vibrations. जे काही होईल ती श्वासाची जाणीव असते, जागी साक्षी भाव जागा असते. सगळं करताना साक्षी भाव जागा ठेवायचा. ऑब्झर्व युअर सेल्फ, व्हॉट इज हॅपनिंग. आणि एक आता शेवटचं 1 मिनिट भर देते. राहिलं असेल तर 2, 3, 4 त्यांना एकत्र करा आणि त्यांच्याशी बोला. कारण आपल्याला 1 मिनिटात सगळं इंटिग्रेट करायचं. द हार्ट चक्र टू ओपन अप. हृदयाच्या स्पंदनांची जाणीव, शरीरातल्या संवेदनांची जाणीव, साक्षी भावाने त्या संवेदना बघायचे. भाव निर्मित झालाय तो बघायचा आहे. रस निर्मित झालाय तो बघायचा. रस निर्मित झाला की मुखामध्ये सुद्धा लाळेच्या ग्रंथी रस सोडायला लागतात, त्याची जाणीव होते. आपली जीभ पण ओली झाली. ओलावा आपण म्हणतो ना, प्रेमाचा ओलावा. मुखात सुद्धा ओलावा आलाय, मधुरता आली वाणीत. तर सगळ्यांना एकत्रित आणा. सगळ्यांना आपल्या जवळ घेऊन सर्वांना एकत्रितपणे थँक्यू. थँक्यू फॉर बिंग इन माय लाईफ.
त्या सगळ्यांमुळे माझं जीवन घडलंय. त्यावर प्रेम केलं. मी आता जाणीव पुन्हा श्वासाकडे आणायचे. दीर्घ श्वसनाची 3-4 आवर्तन. पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. हातापायची किंचित हालचाल करायची. आणि प्रथम हाताची डोळ्यांना द्यायची. आपल्या स्वतःच्या गालावरून, डोक्यावरून, कानाला स्पर्श करायचा, गळ्याला. आपल्या हृदयाला आपण स्पर्श करायचा अतिशय प्रेमाने. त्या सर्वांगावरून हात फिरवायचे अतिशय प्रेमाने. फर्स्ट लव्ह युअरसेल्फ ॲज यू आर. ते थँक्यू टू युअरसेल्फ. पहिल्यांदा स्वतःला थँक्स म्हणा की आपण ते उपस्थित राहिलो, हे ध्यान केलं. खूपच चांगली स्टेप घेतलीस, म्हणजे स्वतःच कौतुक करा. Feel proud that you are doing something very good. आणि आता सावकाश डोळे उघडायला हरकत नाही. आता कोणाला काही अनुभव शेअर करायचा असेल तर करून घ्या. पाणी पिऊन घ्या थोडस सगळ्यांनी. काही जण इथे पहिल्यांदा आलेले आहेत, काही जण नेहमी येणारे आहेत. जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांना मी सुचवीन की तुम्ही थोडस 2 वाक्य तरी शेअर करा. थँक्स मंजू. मेघा का? हो मेघा. हो. एकदम वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम आय अटेंडेड समथिंग लाईक धिस. की बऱ्याच वेळा आपण माफी मागतो किंवा थँक्स पण म्हणतो, पण परत त्यांच्याशी कम्युनिकेट करणं किंवा त्यावेळेसचा जे परत तुझी भावना विवशता नाही मी म्हणणार, भावना प्रधानता किंवा ज्या भावना तुझ्यामध्ये येतात की जसं काही खरोखर माय मदर इज इन फ्रंट ऑफ मी और माय फादर इज इन फ्रंट ऑफ मी अँड देन आय एम कम्युनिकेटिंग विथ देम. त्यावेळेस हृदयापेक्षाही मला असं डोक्यावरती थोडस हे वाटत होतं की टिंगलिंग सेन्सेशन. स्टील आय कॅन फील दोज सेन्सेशन्स ऑन माय हेड, क्राउन ऑफ द हेड, इकडे संपूर्ण ह्याच्यावरती. आणि या आय फेल्ट गुड. थँक्स. आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानपणी असा खूप स्पर्श केलेला असतो ना. आपण बाळाच्या डोक्यावरून हात फिरवतो, असं वाटत की डोक्यावर यश हात फिरतो आहे. त्या स्मृती आपण जाग्या करायचे. आपल्या सेल्स मध्ये त्या स्मृती आहेत, पण आपण त्या जाग्या केल्या पाहिजे, ठरवून जाग्या केल्या पाहिजे. तर ही प्रोसेस खूप छान होते, आणि त्या स्मृती जाग्या होतात. कोणाच्या कुठे असतील, कोणाच्या कुठे असतील, एव्हरीबडी विल फील इट ॲट डिफरंट प्लेसेस. ओके. पण बेसिकली हे जे सगळं करतो आणि हार्ट चक्र ऍक्टिव्हेट होणार हे नक्की. गुड. खूप छान वाटलं. खूप छान. थँक्यू. अशी येत जा ग मेघा. जेव्हा जमेल तेव्हा नक्की अटेंड करत. मला बरं वाटलं बघून तुला. गुड. कोणी बोलताय? खूप छान वाटलं. मस्त. प्रज्ञा. प्रज्ञा कुलकर्णी. हा,
हा, मी प्रज्ञा कुलकर्णी बघितलं, पण नक्की कोण प्रज्ञा कुलकर्णी हे मला कळलं नाही, कारण अजून पण एक दोन आहेत प्रज्ञा कुलकर्णी. इतकं कॉमन नाव आहे ना तुझं, प्रज्ञा कुलकर्णी पण. खूप छान. खूप बरं वाटलं. मला जरा बरं नव्हतं. म्हटलं आता हं. मेडिटेशन करूया. तर खूप बरं वाटलं. खूप छान. हं. बहीण पण आली का नाही ती गावाला गेली आहे. गावाला गेली? हं. बोलता आलं ना? हो, आलं, आलं. फील पण झालं. छान वाटलं. मस्त. मंजिरी ताई, आरती बोलते. अगदी. हा, नमस्कार. नमस्कार. हा एक वेगळाच अनुभव होता. जो काय म्हणजे अनुभव घेताना डोळ्यातून एवढं घळाघळा घळाघळा पाणी यायला लागलं. आई वडिलांच्या स्मृती तर आपल्याकडे नेहमीच असतात, पण त्यांची जी मिठी, त्यांनी जी शेवटची लग्नाच्या वेळेला जी मारलेली मिठी होती, ती खूप एकदम आठवायला लागली आणि त्याच्यावरून एकदम डोळ्यातून पाणी भरपूर आलं. फिलिंग तर खूप छान झालं एकदम. आणि सगळ्या भावंडाच्या फॅमिली, या सगळ्यांचं जे काय ग्रुप होता, तो डोळ्यासमोर सगळा जण एकत्र बसलेले असे बघितले. ते चित्र आपल्या डोळ्यासमोर इतकं छान उभं राहिलं ना, खूप छान अनुभव आला एकदम. सगळे म्हणजे सासरचे माहेरचे सगळे एकत्र आपल्या डोळ्यासमोर आले, सगळे जे छान. काय होते हयात नव्हते. त्याच्यामुळे फिलिंग खूप छान झालं एकदम. आणि आपल्याला असं वाटतं की अश्रू म्हणजे दुःख. तर अश्रू म्हणजे दुःख हा. नाही. सुखाचे पण किती सुंदर अश्रू असतात. पण आपण तो अनुभवच घेत नाही, कारण आपण अश्रू रोखूनच टाकतो. हा. आणि कधीही अ, अ, सुखाचे अश्रू आवडतात आपल्याला खरे. नाही. आणि खरोखरच असा पाठीवरून हात फिरवल्यासारखा अगदी तो म्हणजे संवेदना अगदी खूप जाणवली तशी ती. अश्रूंचा डायरेक्ट संबंध असा. हृदयाशी असतो. त्यामुळे आपण हृदय घट्ट करून आपण बोलतो की नाही, आपण म्हणतो नाही मी रडणार नाही. तर काय घट्ट होतं, तर हृदय घट्ट करतो आपण. हम्म. लोकांसमोर रडू नका हे इथपर्यंत मी मान्य करते, पण आपल्या एकांतात सुद्धा आपण रडायचं नाही. म्हणजे आपलं हृदय आपण ओपनच करायचं नाही, असं नाही ना. एकांतात असताना आपण जरूर रडावं. मोकळं व्हावं. रडावं म्हणजे काय, मोकळं हा. व्हावं. कारण हृदय जर घट्ट झालं तर पंचायत होईल. छान छान अनुभव एकदम. हम्म. धन्यवाद. मंजिरी ताई, हा, एकच मिनिट. हा हा, बोला बोला. कोण? मी संपदा. हा, संपदा बोल. म्हणजे मला थोडं माझं वियर्ड वाटलं. म्हणजे मी एक मिनिट हं. मी बोलले, म्हणजे बाकी सगळे घेतले, सगळ्या लोकांना घेतलं आणि मग मला ना माझ्याकडे लावलेली झाडं आहेत ना, ती मला खूप घ्यावीशी वाटली. माझी झाडं, माझ्या झाडांशी माझं खूप म्हणजे असं काहीतरी ट्युनिंग खूप छान आहे. ती झाडं मला खूप म्हणजे मला इतकी आवडतात ना, की त्यांना म्हणजे अशी मिठी मिठी पण मारते. इतकं मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे. त्याच्यामुळे मी त्या झाडांना सुद्धा घेतलं होतं. छान. आणि हो, सगळी म्हणजे अक्षरशः सांगू शमी बिमी पण आहे, त्याला काटे असतात, तरी मी त्याला करते. तर ते म्हणजे असं मला वाटतं की ते म्हणतं की अरे मला काटे आहेत, तुला बोचतील. तर मी म्हणले नाही नाही, असू दे, ते काटे असले मला नाही बोचणार आहेत ते, असं म्हणून मी त्याला मिठी मारते. तर मला ते त्या झाडांचं जास्त मला त्यांचंही खूप रडायला आलं. म्हणजे त्यांना मिठी मारताना कसं वाटेल मला, असं म्हणजे ते एक फील आला मला तो. खूप आई छान. वडिलांचं तर होतच. प्रेमाचं असंच असतं, प्रेम इन्क्लूड करतं. मग काही वेळेला काय होतं, काही जण विचारतात तू नाही केलंस हे खूप छान झालं, तू आता हिलिंग करतेस ना रेग्युलरली, त्यामुळे तू विचारायच्या भानगडीत नाही पडली. काही जण विचारतात पण मग त्याने आई वडील भावंड आणि हे सांगितलंय, पण मग ना मला माझा कुत्रे असतात, आपल्याकडे मांजरं असतात. हा, तर ते घ्यावेसे वाटतंय, त्यांच्याशी बोलावंसं वाटतंय. बोलायचं की नाही? अरे प्रेमाने बोला की, एखाद्याशी बोलावंसं वाटलं तर जरूर बोला. प्रेम मी करू का नको हे विचारायची गरज नाहीये. करेक्ट आहे, मी करेक्ट आहे. प्रेमाने बोलू की नको हे विचारायची गरज नाहीये. एखादी आपल्याला सांगितलं नाहीये पण आपल्याला वाटलं तर जरूर आपण एक्सटेंड करावं ते. आणि हा, या केलंस ते, एक्सटेंड केलंस हे चांगलं केलंस. हो, आणि माझ्या घरात ना ते स्वयंपाकाच्या खोलीमध्ये तिथे सगळी येतात पक्षी ना, तर त्याच्यामध्ये मी आता पोपटांचं खाडं पण ठेवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे पोपट येतात.
तर ते म्हणजे असं सगळं म्हणजे असं मला इतकं आवडलं ना की सगळ्यांना ह्यांना का नाही आपण घ्यायचं, सगळ्यांना इन्क्लूड करूया. मग सगळ्या शेवटी तुम्ही म्हणाल त्यावेळेला सगळे इन्क्लूड केलेले होते. म्हणजे माझ्या घरातल्या मी बायका ज्या आहेत ना काम करणाऱ्या, त्या सुद्धा मला वाटलं की नाही त्या पण आहेत माझ्या प्रेमाच्या, त्यांना का नको, त्यांनाही केलं. म्हणजे मी असं सगळ्यांना घेत गेले, जे जे होते ना समोर तेवढे सगळ्यांना मी इन्क्लूड करत गेले माझ्या त्या म्हणजे जे काय आपण अफर्मेशन देत होतो कारण आता त्याच्यामध्ये. तू तर्पण वगैरे हे सगळं केलेलं आहेस ना, त्याच्यामुळे तुला ते सोपं गेलं करायला. छान. थँक्यू व्हेरी मच. Thank you, madam. It was a very good meditation. हो. थँक्स. Yeah, it बरं got very emotional. Like Yeah. you said, like while saying thank you to mommy, papa, and then to my brothers also, and then taking their hands in my hand. So got really emotional. इट इज ऍक्च्युली अ वंडरफुल इमोशन. Yeah. Actually. म्हणजे हवंसं वाटणारं रडणं असतं ते. हवंसं वाटतं हे. असं वाटतं Yes, की हा yes. भाव प्रकट होत राहावा, असं थांबू नये. A good feeling, like it comes from the heart actually, and Yeah. then you feel like crying, for those. उपांशु वाणी opens up the heart. Okay. Yeah, it's very it's like close connection, like bonding is there right from the childhood. Then that bonding, it's like opened up. I never felt this emotions for a long time, but today like I was. Yeah. Thank you. Thank you. No, and whenever you feel like, you can again reconnect. It's not only Yeah. this one time, only during the meditation you have to do this. Yes. When you do this on your own also, it's very simple, and especially connecting to your loved ones, so it doesn't require anything. Naturally you connect. Yes. So you can express your gratitude, but remember, even if there is something you want to say which you don't like, you have to say it with love. That Yeah. is the only underlying factor. Yeah. You can do that anytime. Yeah, I म्हणजे did that also. I practiced that also. Like, Yeah. my dad was he was very fond of me, but sometimes he used to get angry on certain things. Means he wanted us to, groom in a be better persons. So that was the reason for the anger. But then the way he used to shout and all, then we never used to like it. So we have to learn to That's say what it's Yeah. okay. It's okay. म्हणजे अशाच्या ऐवजी असं वागली असतीस ना आई तर जास्त मला आवडलं असतं. पण ठीक आहे, तू इट्स ओके. कारण प्रेम that's आहे what I said. तेच बोलली मी. ऍक्च्युली. धन्यवाद मंजू. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तू मेडिटेशन घेते त्याबद्दल. नातीने पण केलं का? हो. हा. रविवारी बघते मी यायचं. हा, ये. यात जास्तीत जास्त जणांनी या. हो. फक्त नावं आधी दिलीत तर जास्त चांगलं होईल, की म्हणजे तिथे काही आपण चहा वगैरे घेतलं तर त्याची सोय करायला तशी. प्रयत्न तर करणारच आहे मी यायचा.